ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची बात काय मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक आहे, अगोदर मराठीला एकदा वाचून घ्या. अगोदर सुरुवातीला काय करा, मराठीला एकदा वाचून घ्या. मराठी पूर्ण जी की आहे ना, पूर्ण डोक्यात बसायला पाहिजे असं नाही करा. अगोदर एकदा वाचून घ्या त्याला. दुसऱ्यांदा जेव्हा आपण करणार तेव्हा त्याला डोक्यामध्ये घालायचा ट्राय करा. कारण की तुम्ही सुरुवातीला किती बी लोड देऊन दिला, सुरुवातीला काय करायचं होतं, दररोज त्याची कम से कम 3-4दा रिव्हिजन व्हायला पाहिजे होती, तर ते मराठी पूर्ण डोक्यात जाणार होतं. पण ते आता काय होणार आहे, ते डोक्यात जाणार नाही आहे. पण एकदा तुम्ही वाचून ठेवा, फक्त त्याला वाचून ठेवा. पुढचा शेवटचा जो महिना आहे ना, तेव्हा कोणताच नवीन विषय करायचा नाही. मी तुम्हाला अजूनच सांगतोय, हा महिना जेवढे विषय तुम्हाला करायचे तेवढं करायचं. पण त्याच्यानंतरचा जो पुढचा महिना आहे त्याच्यामध्ये नवीन एक सुद्धा टॉपिक नवीन करायचा नाही. फक्त रिव्हिजन आणि क्वेश्चन, दुसरं काहीच करायचं नाही. चला, आता आपल्याला समास बघायचा आहे. समास म्हणजे काय असते बरं का, आपण याच्या अगोदर संधी बघितली होती. संधी, विग्रह वगैरे असे शब्द आले होते याच्या अगोदर, बरोबर. तर समास काय असतो, समास म्हणजे काय करतात, लोकांना जे आता टाईमचा आपल्याला दिसायला भेटतो की टाईमचा दुनियाभरचा अभाव आहे, तर लोकांना बोलण्यामध्ये टाईम नको लागायला पाहिजे, त्यासाठी काय करतात, त्यासाठी जे आहेत ना, जसं की काय बरं का, असे खूप सारे शब्द असतात. एखादं वाक्य पूर्ण, पण एवढं वाक्य बोलण्याऐवजी त्याला मला एका शब्दामध्ये पण बनवता येईल ना. जसं की काय बरं, हे कुठे गेलं, एक मिनिट. आहे ना. हां, जसं की काय बरं का, आता उदाहरणं पण तुम्हाला दिलेली आहेत. सांगायचं तात्पर्य काय आहे, की लोकं जे काही आहेत आता जेव्हा बोलत आहेत, भाषा जेव्हा बोलत आहेत ना, तेव्हा शब्दाचे काय करत आहेत, काटकसर करत आहेत. मधले शब्द गाळून देत आहेत डायरेक्ट. मधले शब्द गाळून देत आहेत आणि मधले शब्द गाळून काय करतायत, तो कमी शब्दामध्ये बोलून देतात. टाईम नको जायला पाहिजे म्हणून जास्त, बरोबर. तर त्यामुळे आपण काय करत असतो, मधले शब्द गाळून आपण 2-4 शब्दापासून आपण एक शब्द बनवतो, बरोबर. 2-4 शब्द न म्हणता आपण काय म्हणू, आपण 2. ॲक्च्युली 2-4 शब्दापासून पण एक बनवलेला असतो, परंतु आपल्याला या ठिकाणी काय शिकायचं आहे, 2 शब्दापासून आपण एक शब्द बनवतोय. तर मग भाषेचा वापर करत असताना शब्दाची जी काही आहे आपण काटकसर करत असतो, बरोबर. तर भाषेची वापर करताना शब्दाची जी आपण काटकसर करत आहोत, तर त्याच्यामध्ये काय करत आहोत, आपण मधले शब्द गाळून फेकत असतो. त्यामुळे आपल्याला काय दिसायला भेटतं, समाज जो काही आपल्याला समाज तयार होताना दिसायला भेटतो. तर मग शब्दांचं जे काही एकत्रितपणा करत आहोत आपण, भाषेचं काटकसर करण्यामध्ये मधले शब्द मला गाळावे लागत असतात. भाषेचं काटकसर करण्याच्या नादात मधले शब्द मला गाळावे लागतात. ते मधले शब्द काय असू शकतात, ते तर एक तर विभक्तीचे प्रत्यय असतील, कारण की आपण अगोदर काय बोललो होतो, विभक्ती कोणाला बोललो होतो आपण, विभक्तीचे प्रत्ययांमुळे अर्थ प्राप्त होत असतो, बरोबर की नाही, अर्थ प्राप्त होत असतो. आपण इथं काय बोलत आहोत आता, की भाषेचा वापर करत असताना शब्दांची काटकसर करण्याच्या नादामध्ये आपण मधले काही शब्द गाळून देतो. मधले काही शब्द गाळून देतो म्हणजे काय, जसं की बघा, आता आपण म्हणतो, आपण जर इथे दिले उदाहरण बघा, इथं तुम्हाला पोळपाट शब्द दिला आहे. आता पोळपाट हा शब्द जो काही आहे, ॲक्च्युली जर बघायला गेलात, लोकांनी भाषा वापरताना शब्दाची काटकसर कशी केली, हा मधला साठी शब्द काढून फेकून दिला, पोळपाट एवढंच बोललात, बरोबर की नाही. तो आता पोळपाट हा जो काही आहे, हा शब्द काय झाला बरं का, आता हे जे काही घडलं आहे, याला व्याकरणामध्ये आपण काय म्हणतो, समास म्हणतो. शब्दाचं जे एकत्रीकरण आहे त्याला व्याकरणामध्ये समास असे म्हणतात. आणि शब्दाचं एकत्रितकरण करून जो शब्द बनलेला आहे, जसं की पोळपाट हा शब्द जो आहे, हा पोळपाट शब्द नवीन बनलेला आहे, बरोबर. तर शब्दाची काटकसर करून आपण मधले शब्द गाळून टाकत असतो आणि शब्दांचं एकत्रितकरण करत असतो, त्याला आपण समास म्हणतो. व्याकरणामध्ये याला समास म्हणत असतो, परंतु हा जो शब्द बनलेला आहे याला सामासिक शब्द म्हणतात, ठीक आहे. तो हा कोणता शब्द आला, हा सामासिक शब्द झाला. आता इथं काय दिसायला भेटतं बरं का, तो चंद्रोदय जो काही आहे, चंद्रोदय शब्दाला ॲक्च्युली चंद्राचा उदय असा त्याचा अर्थ होत असतो. पण आपण काय केलं, काटकसर केली, हा शब्द काढून फेकून दिला, चंद्र उदय असा शब्द आपण बनवला, जे की संधीमध्ये पण आपण शिकलो होतो, बरोबर. तो आपण या शब्दाला काढून फेकून दिला. तो चंद्रोदय शब्दाचा आपण एकत्रितपणे केलं, याला व्याकरणामध्ये समास असे म्हणतो. आणि चंद्रोदय हा जो काही शब्द बनलेला आहे, याला सामासिक शब्द असे म्हणतात, बरोबर. तर जर तुम्हाला मी असं देऊन दिलं की चंद्रोदय या शब्दाचा अर्थ सांगा, तर तुम्ही काय म्हणतात, चंद्राचा उदय. मग आता चंद्राचा उदय जेव्हा मी असा अर्थ स्पष्ट करून लिहितोय ना, तर त्याला आपण विग्रह म्हणत असतो, विग्रह. तर लक्षात घ्या, सामासिक शब्दाचा जेव्हा तुम्ही फोड करतात, सामासिक शब्दाचा तुम्ही अर्थासकट फोड करतात, तेव्हा तुम्ही त्याला विग्रह म्हणतात. तर सामासिक शब्दाचा जेव्हा आपण अर्थासकट फोड करत असतो, त्याला विग्रह असे म्हणत असतो, बरोबर. शब्दांची जी काही आपण एकत्रितपणा करत आहोत, त्याला व्याकरणामध्ये समास असे म्हणतात. आणि जो शब्द जुडून भेटलेला आहे, त्याला सामासिक शब्द असे म्हणत असतात. सामासिक शब्द म्हणजे काय, विग्रह म्हणजे काय, याच्या अगोदरही तुम्हाला ते माहीत होतं, ठीक आहे. मग आता बघूया, आता घडतं काय बरं का, असे खूप सारे शब्द आहेत बरं का, खूप सारे शब्द आपल्याला दिसायला भेटत असतात, जे की त्याची काटकसर करून त्याच्यामधले हे शब्द आपण गाळून फेकत असतो आणि आपण सामासिक शब्द यूज करत असतो. अजून बरेचसे शब्द आहेत, जसं की तुम्हाला दिसायला भेटेल, उदाहरण देऊ आपण, कांदे पोहे, ठीक आहे. आता कांदे पोहे
हा जो काही आहे कांदे पोहे हा सुद्धा एक काय आहे आपला, तो हा सुद्धा आपला सामासिक शब्द आहे. कांदे पोहे सामासिक शब्द आहे. कसा बरं का, याचा विग्रह करण्याचा प्रयत्न जर का केला तर कांदे पोहे या शब्दाचा विग्रह काय होत असतो, तर कांदे घालून केलेले पोहे, कांदे घालून केलेले पोहे, कांदे घालून केलेले पोहे. पण आपण काय करतोय, शब्दाची भाषा वापरत असताना शब्दाची काटकसर केली. मी काय केले बघा, कांदे घालून केलेले केलेले पोहे असं येते. तर घालून केलेले शब्द काढून फेकलो मी, कारण की आपण काय बोलतोय, आपण समाज शिकत आहोत ना. तर शब्दांची काटकसर केली म्हणजे काढून फेकून दिले. शब्द काय उरले, कांदे पोहे. तो कांदे पोहे अशा पद्धतीने. तर कांदे पोहेचा विग्रह जर विचारला तर कांदे घालून केलेले पोहे असं काही विचारू शकतात, बरोबर. तर ते सांगतोय. मग समास म्हणजे काय हे तुम्हाला कळालं. शब्दांच्या एकत्रीकरणास समास असे म्हणत असतो. तो शब्द भेटत असतो त्याला सामासिक शब्द असे म्हणत असतो, राईट. आणि पुढे जर बघायला गेला तर त्याचा जो काही अर्थासगट आपण फोड जे करत असतो त्याला आपण विग्रह म्हणत असतो. तुम्हाला 3 पॉईंट कळालेत का रे. अजून उदाहरण बरेचसे घेऊ शकतात. अजून उदाहरण काय काय घेऊ शकतात बरं का तुम्ही. साखर भात. साखर भात शब्द आहे. तर साखर भात म्हणजे काय बरं का, साखर भात याचा अर्थ काय होतोय, साखर घालून केलेला भात. आता असं बोलणार का आपण, असं बोलतो का साखर घालून केलेला भात बनवा, असं बोलतो का आपण, नाही. एवढं बोलायला आपल्याकडे टाईम नाही. मग आपण काय करत टाकतो, शब्दाची काटकसर करून साखर भातच बनवून टाकला. साखर भात काय झाला, सामासिक शब्द आपल्याला दिसायला भेटत असतो. ओके. तर अशा पद्धतीने जो काही आहे समास म्हणजे काय हे आपण आता समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर ठीक आहे. तर तुम्हाला उदाहरणं दिले. चंद्राचा उदय हा एक विग्रह दिला आहे. सामासिक शब्द कोणता आहे, चंद्रोदय. पोळीसाठी पाठ जो आहे, पोळपाट शब्द दिसायला भेटतोय. बटाटे घालून तयार केलेला वडा, बटाटे वडा हा शब्द मी तुम्हाला विचारेल ना. हा बटाटे वडा शब्द जो काही पुढे जेव्हा मी पुढे शिकवल ना तिथे तुम्हाला मी विचारेल. तो बटाटे घालून केलेला जो काही वडा आहे त्याला बटाटे वडा आपण म्हणत आहोत, बरोबर. एवढं बोलायला जमणार नाही. हे वाली बात. निळा आहे कंठ ज्याचा असा तो निळकंठ, बरोबर. तर आपण काय करत आहोत, मधले शब्द. आता हे मधले शब्द कोणते असतील बरं का, जे आपण काय करत आहोत, काढून फेकत आहोत. ज्या शब्दाची काटकसर करून आपण बाहेर फेकून देत आहोत. जसं की या ठिकाणी चा काढून फेकला, या ठिकाणी साठी काढून फेकला, या ठिकाणी घालून तयार केलेला हा शब्द काढून फेकतोय. हे जे काही नारंगी कलरचे तुम्हाला दिसायचे द्या, भगवा कलरचे आहे, ज्याचा असा आहे तो, हे शब्द मी काढून फेकत आहे. तेव्हा जो मला असे शब्द दिसायला भेटते. मग आपण बोलताना काय बोलतोय बरं का, की असे कोणते शब्द मी काटकसर करून काढून फेकतोय. मी तर एकतर विभक्तीचे प्रत्यय जे असतात ते विभक्तीचे प्रत्यय काढून फेकतो, एकतर विभक्तीचे प्रत्यय काढून फेकतो, एकतर शब्दयोगी अव्यय काढून फेकतोय, एकतर काहीतरी एखादा शब्द एक बघा घालून तयार केलेले असे काही शब्द आहेत ते सगळे काढून फेकत असतो मी. आलं लक्षामध्ये. आता सामासिक शब्दामध्ये आपण सामासिक शब्द कशा पद्धतीने बनवत असतो, तर काट करण्याच्या नांदामध्ये आपण विभक्तीचे प्रत्यय आपण घालून टाकत असतो, काही शब्द आपण गाळून टाकत असतो. तर काही शब्द गाळणार, काही शब्दयोगी अव्यय गाळणार, किंवा काही शब्द काही विभक्तीचे प्रत्यय आपण गाळत असतो. तर ही बात तुमच्या लक्षामध्ये ठेवून द्यायला पाहिजे. तर सामासिक शब्द म्हणजे काय, विग्रह म्हणजे काय, आणि जनरलमध्ये तुम्हाला समास म्हणजे काय एवढी बात तर नक्की कळालेली असणार. ठीक आहे. नंतर आहेत बरीचशी उदाहरणं, जसं की अजून जर बघायला गेलात आता वनभोजन हा एक सामासिक शब्द आहे. याच्यामध्ये कशाची काटकसर केली तर बघायला गेलात ना तुम्हाला दिसायला भेटेल, वनभोजन म्हणजे वनातील भोजन. तो वनातील भोजन म्हणजे मला दिसायला भेटते की यार काहीतरी शब्द जे ना होता या ठिकाणी, पण लोकांनी काटकसर करून त्याला काढून फेकून दिला. ॲक्च्युली त्याचा विग्रह असा होत होता, परंतु त्याला असा सामासिक शब्द बनवून टाकला, आणि जे काही आपण शब्द जोडत आहोत त्याला समास म्हणत असतो. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे समासाचे प्रकार. बघतो आपण पुढे. हे बघा इथं दिलेले सामासिक शब्द म्हणजे काय, अशा प्रकारच्या एकत्रीकरणाने जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द. जो शब्द तयार झाला आहे त्याला आपण सामासिक शब्द म्हणतो. सम अधिक अस हा एक आपल्या समास जो आहे संस्कृत शब्द दिसायला भेटतो. त्याचा अर्थ कसा होतो, सम अधिक अस एकत्र करणे असा त्याचा अर्थ आपल्याला दिसायला भेटतो. विग्रह म्हणजे काय, सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला आहे त्याचं स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करून दाखवतो. फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला सामासिक शब्दाचा विग्रह असे म्हणतात. तर फोड करून दाखवतो अर्थासकट फोड करून दाखवतो त्याला आपण विग्रह म्हणत असतो. थोडक्यात विग्रह म्हणजे कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण, बरोबर. तो थोडक्यात विग्रह म्हणजे काय, कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले विग्रह म्हणजे कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण. ॲक्च्युली जर बघायला गेलात विग्रह काय सांगितलं मी तुम्हाला, विग्रह म्हणजे फोड जी करत आहे आपण एवढी बात दिसायला भेटत असते. पुढे काय बरं का, आता हे दिलेत हे सामासिक शब्द आणि त्यांचा विग्रह. हा बघा सामासिक शब्द ज्ञान अमृत जो काही आहे त्याचं विग्रह काय होते, ज्ञानरूपी अमृत, ज्ञान हेच अमृत. अशा पद्धतीने विग्रह दिसायला भेटेल. घरोघरीचं काय होईल, प्रत्येक घरी, हे काय होईल त्याचं घरोघरी. अहोरात्र म्हणजे काय, दिवस रात्र ज्याला म्हणतो आपण अहोरात्र. जितेंद्रिय, जिंकली आहे इंद्रिय ज्याने असा तो, ज्याला म्हणतो आपण जितेंद्रिय. भरपूर नाव आपले आता बघितले चालू आपण. वनभोजन, ठीक आहे. तो वनभोजन बघितला. नंतर आपण बटाटे वडा बघितला, पोळपाट बघितला, चंद्रोदय शब्द बघितला. हे सगळे सामासिक शब्द आहेत आणि त्यांचा विग्रह आपल्याला विचारत असतात परीक्षेमध्ये. या शब्दाचा विग्रह सांगा, त्या शब्दाचा विग्रह सांगा. त्यामुळे ते विग्रह पण तुमच्या नजरेमध्ये असायला पाहिजे. ठीक आहे. तर मग आता
आता काही महत्त्वाचे गुणधर्म आपण बघून घेऊया. काय बरं का, समासात कमीत कमी 2 शब्द असायला पाहिजे. आपण बोलत होतो ना की शब्दांच्या एकत्रीकरणाला तर काटकसर करून आपण बाकी शब्द काढून फेकत असतो, पण काहीतरी शब्द आपण एकत्रित करत आहोत ना, तो शब्दाच्या एकत्रीकरणाला आपण व्याकरणामध्ये समास म्हणत असतो. पण कमसे कम 2 शब्द तरी असायला पाहिजे. समासात कमीत कमी 2 शब्द असायला पाहिजे. जसं की वनभोजन हा सामासिक शब्द आहे. याच्यामध्ये 2 शब्द कोणते आहेत बरं का, वन आणि भोजन. तर हे 2 शब्द आपल्याला दिसायला भेटत आहेत. तर कमीत कमी 2 शब्द तरी असायला पाहिजे. समासातील शब्दांना पद असे म्हणतात. आता वन हा पहिलं पद झालं आणि भोजन जे काही आहे दुसरं पद आलं. तर तुम्हाला पहिलं पद आणि दुसरं पद हे ओळखता यायला पाहिजे, कारण की पहिलं पद आणि दुसरं पद त्याच्यावरूनच आपण समासाचे प्रकार पाडत असतो. तर मग समासामध्ये कमीत कमी 2 शब्द असायला पाहिजे. समासामधील प्रत्येक शब्दाला पद असे म्हणत असतो. पहिला शब्द जो असतो त्याला पहिले पद म्हणतात, दुसरा शब्द जो असतो त्याला दुसरे पद म्हणत असतात. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचे असतं समासामध्ये ते ओळखणं. काय ओळखणं बरं का, की कोणता शब्द म्हणजे पहिला शब्द किंवा दुसरा शब्द. आपण बोललो ना समासामध्ये कमीत कमी 2 शब्द असतात. एक पहिला शब्द असतो, दुसरा शब्द असतो. परंतु 2 शब्दांचं जर का तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दिसायला भेटेल की कोणीतरी महत्त्वाचा असतो. या 2 शब्दापैकी कोणीतरी महत्त्वाचा असतो. एकतर पहिला शब्द महत्त्वाचा असेल दुसऱ्यापेक्षा, एकतर दुसरा शब्द महत्त्वाचा असेल पहिल्यापेक्षा, एकतर दोघं शब्द महत्त्वाचे असतील किंवा दोघं शब्द महत्त्वाचे नसतील, तिसराच कोणतरी महत्त्वाचा असेल. त्याच्यानुसार आपण समासाचे काय करत असतो, प्रकार पाडत असतो. जसं की उभयान्वी अव्ययामध्ये आपण बघितलं होतं प्रधान वाक्य, गौण वाक्य असं बघितलं होतं ना. प्रधान वाक्य म्हणजे महत्त्वाची, ज्याचा अर्थ प्राप्त झाला आहे पूर्ण, त्याला प्रधान वाक्य म्हणत होतो. गौण वाक्य, प्रधान वाक्य असे बघितले होते आपण, बरोबर. तर मग आता आपण गुणधर्म बघत आहोत की समासामध्ये कमीत कमी 2 शब्द असायला पाहिजे, बरोबर. समासामध्ये कमीत कमी 2 शब्द असायला पाहिजे. दुसरी बात काय बघितली, प्रत्येक शब्दाला आपण काय म्हणतो, पद म्हणत असतो. पहिला शब्द म्हणजे पहिले पद, दुसरा शब्द म्हणजे दुसरे पद. समासातील कोणते पद महत्त्वाचे म्हणजे प्रधान आहे, त्यावरून समासाचे प्रकार पडत असतात. महत्त्वाचे पद जे काही असेल त्याला प्लसने दाखवा आणि कमी महत्त्वाचे जे काही त्याला मायनसने दाखवत असतो. तर प्रधान पद आणि गौण पद असे 2 पद आपल्याला दिसायला भेटतील, कारण की समासामध्ये 2 शब्दांच्या एकत्रीकरणामुळे समास तयार झालेला असतो. ज्याला संधी माहीत आहे त्याला समासाबद्दल काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे ते संधी आणि समास जवळजवळ आपल्याला सारखे दिसायला भेटत असतात. ठीक आहे. तर मग आता एवढी बात आपल्या लक्षात येऊन गेली. इथपर्यंत ओके का सगळ्यांना? इथपर्यंत ओके का? इथपर्यंत ओके असायला पाहिजे. ठीक आहे. तर आता पुढे जाऊ. पुढे जर बघायला गेलो तर काय पुढचं बघू. तर मला आता समासाचे प्रकार शिकवायचे तुम्हाला. समासाचे प्रकार आपण बघणार आहोत. समासाचे प्रकार काय, आपण बोललो की समासामध्ये कमीत कमी 2 शब्द असतात. पहिलं शब्द, दुसरे शब्द, पहिलं पद, दुसरे पद, बरोबर. पहिलं पद जर का पहिलं पद तुम्हाला महत्त्वाचं वाटत असेल त्याला आपण प्रधान म्हणत असतो. त्याला काय म्हणतो आपण, प्रधान म्हणजे पॉझिटिव्ह. जर दुसरं पद महत्त्वाचं वाटत असेल याच्या तुलनेने तर याला आपण काय म्हणणार, याला प्रधान म्हणणार. तो दुसरं महत्त्वाचं असेल किंवा पहिलं महत्त्वाचं असेल, काही ना काही दिसायला भेटेल. तर पहिलं महत्त्वाचं असेल याच्यापेक्षा तर हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह, कारण की कमी महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने आपण करत असतो. मग आता बघा, आपण आता जो काही समासाचे मुख्य आपण किती प्रकार पाडत असतो, 4. समासाचे मुख्य प्रकार किती असतात, 4. कोणकोणते तर बघूया. समासाचे मुख्य प्रकार 4 असतात. तर कोणकोणते असतात, सगळ्यात पहिले जो की असतो तो पहिला प्रकार जो असतो आपला तो असतो अव्ययी भाव समास. तो पहिला कोणता आहे, अव्ययी भास समास. तर तुम्हाला विचारतात की जो काही अव्ययी भास समास का म्हणतात, त्याला अव्ययी भाव समास का म्हणतात, हे बघू, राईट. नंतर तत्पुरुष समास का म्हणतात, द्वंद्व समास का म्हणतात, बहुव्रीही समास का म्हणतात. ज्याला ही बात कळून जाईल तो उदाहरणं पण त्याच्यावरून काय करत असतो, टिक करत असतो, बरोबर का. त्याच्यावरून आपण बरोबर तो शब्दांचा अर्थ पकडायचा. याला अव्ययी भाव का म्हणत असतील, याला तत्पुरुष का म्हणत असतील, द्वंद्व समास का म्हणत असतील, बहुव्रीही समास का म्हणत असतील. शब्दांवरून तुम्हाला जे काही उदाहरणं ओळखले जात असतात. मग बघूया. मग आपल्याला काय बोललो आपण, समासाचे एकूण 4 प्रकार पडत असतात. अव्ययी भाव समास, अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास असे आपल्याला 4 प्रकार दिसायला भेटत असतात. आपण एक एक करून बघू. आता अव्ययी भाव समास म्हणजे काय बरं का, मला माहिती आहे समासामध्ये 2 शब्द असतात, पहिलं पद दुसरं पद. पहिलं पद जर का प्रधान असेल, दुसरं पद जर का गौण असेल, त्याची आपण बात करत असतो. आता अव्ययी भाव जे काही ओळखणं जास्त काही अवघड नाही आहे, आपण तरी प्रयत्न करूया. ठीक आहे. तर अव्ययी भावांमध्ये 2 पद असतात, म्हणजे 2 शब्द असतात. पहिलं शब्द ज्याला पहिलं पद म्हणतोय, दुसरं शब्द ज्याला दुसरे पद म्हणतोय. पहिलं पद जर का महत्त्वाचं असेल दुसऱ्या पदापेक्षा, त्याला आपण काय म्हणत असतो, अव्ययी भाव समास असं म्हणत असतो. दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समास म्हणजे काय बरं का, आपल्याला दिसायला भेटेल की पहिलं पद जे काही आहे ते पहिलं पद काय बरं का, तर पहिलं पद जसं की तुम्ही क्वाड्रांटल हे करतात ना, आपण क्वाड्रांटल हे करत असतो त्याच्यासारखं, बरोबर का. तर क्वाड्रांटल सारखं दिसायला भेटणार आपल्याला प्लस प्लस, बरोबर का. इथं काय असतो आपला, इथं असतो आपला मायनस प्लस, इथं काय असतो मायनस मायनस, इथं काय असतो आपला प्लस मायनस. अशा पद्धतीने तुम्ही या क्वाड्रांटलमध्ये टाकलं तरी बी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे.
ठीक आहे. तर मग आता पहिलं जे काही एवढं काही अवघड नाही आहे, मला नाही वाटत एवढं अवघड आहे लक्षात ठेवायला, काय क्वाड्रंटमध्ये टाकायचं बा असलं काही ट्रिका बिका शोधायची बी जरूरत नाही. तो अव्ययी भाव समास म्हणजे काय बरं का, पहिले पद झालं. तत्पुरुष समास म्हणजे काय होतोय, तर तत्पुरुष समास म्हणजे मायनस प्लस जो दिसायला भेटतोय तत्पुरुष समास हा वाला, तर तत्पुरुष समास त्याचा पहिलं जे काही पहिलं जो पद आहे ना ते एवढा अर्थ नाही त्याला, म्हणजे एवढं खास त्याचं महत्त्व नाही आहे. पण दुसरं जे ना ते दुसरं प्रधान आहे, ते बघू आपण असं काय घडतंय आपण ट्राय करू. तो तत्पुरुष समासमध्ये पहिलं जे काही पद असतं त्याला एवढं महत्त्व नसते, तर दुसऱ्याला जास्त महत्त्व असते, पहिल्याला कमी महत्त्व असते. द्वंद्व समास म्हणजे काय, द्वंद्व दोघं जे काही आहे दोघं पद हे महत्त्वाचे असतात, त्यामुळे त्याला द्वंद्व समास म्हणत असतो. तो द्वंद्व समास जे काही आहे दोघं पद जे काही आहेत महत्त्वाचे असतात, द्वंद्व पद आपण त्याला म्हणत असतो. हे द्वंद्व पद झालं. आणि नंतर पुढे काय, बहुर्विही. तो बहुर्विही समास पहिलं पण आणि दुसरं पण काही कामाचं नाही, तो दोघांना महत्त्व एवढं खास दिसायला भेटत नाही. शब्द जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळून जातील. तर समासाचे 4 प्रकार असतात. कमसे कमचे शब्द तुमच्या कानावर पडलेत का बघून घ्या. तो पहिला काय सांगितला, अव्ययी भाव समास, दुसरा तत्पुरुष समास, तिसरा द्वंद्व समास आणि चौथा जो काही आहे तो बहुर्विही समास. हे 4 प्रकार आपल्याला दिसायला भेटत असतात. ओके. तर मग आता आपण बघून घेऊया आता काय होते बरं का. आता आपण जर बघायला गेलो तर एक एक प्रकार आपण समजून घेऊया, ज्याला क्वाड्रंटरीच्या सिस्टीममध्ये लक्षात ठेवायचा, जसं पटेल तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता, एवढा काही फरक त्या गोष्टींचा पडत नाही. ठीक आहे. 4 प्रकार आहेत एवढे लक्षात ठेवा, मुख्य 4 प्रकार असतात समासाचे. मग आता पहिला प्रकार आपण समजून घेऊया. पहिला प्रकार काय असतो, तर पहिला प्रकार आहे अव्ययी भाव समास. आता अव्ययी भाव समास जो काही आहे मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. अव्ययी जो काही शब्द आहे ना, हा अव्ययी भाव, तो अव्ययी भाव समास. ॲक्च्युली समास हा शब्द संस्कृत शब्द आहे. सम अधिक अस म्हणजे एकत्र करणे असा त्याचा अर्थ होत असतो. सम अधिक अस म्हणजे एकत्र करणे असा समास हा संस्कृत शब्द आहे. सम अधिक अस अशा 2 शब्दापासून बनलेला हा समास शब्द, याचा अर्थ एकत्र करणे असा होत असतो. अव्ययी भाव हा शब्द सुद्धा संस्कृत शब्द आहे. अव्ययी भावचा अर्थ काय होत असतो, अव्ययी भाव याचा अर्थ असा होत असतो की पहिलं जे काही शब्द असतो, पहिलं शब्द तो शब्द काय आहे, अव्ययी आहे. तर पहिलं शब्द काय असतं, अव्यय असतं. संस्कृतमधला अव्यय असणार, संस्कृतमधला अव्यय असेल किंवा परभाषामधला अव्यय दिसायला भेटणार. मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. मग बघा बरं का, याला लक्षात कसं ठेवायचं आहे. तर अव्ययी भाव समास जो काही असतो याला आपण व्यवस्थित समजून घेऊया. पहिला अव्ययी भाव समास. तर आपण काय बोलतोय, अव्ययी भाव समास म्हणजे काय, की समासामध्ये पहिला शब्द दुसरा शब्द असतो. पहिला शब्द जर का खूप महत्त्वाचा असेल दुसऱ्यापेक्षा, तो पहिला शब्द महत्त्वाचा आहे दुसऱ्यापेक्षा, पहिलं पद जे काही आहे ते महत्त्वाचे असते, बरोबर. तो त्याला काय म्हणतो आपण, अव्ययी भाव समास असतो. आणि जो काही सामासिक शब्द बनलेला आहे, आता अव्ययी भावमुळे जो काही सामाजिक शब्द बनलेला असतो, जसं की दररोज शब्द बनला आहे या ठिकाणी, तर दररोज हा शब्द काय आहे, तर जो सामासिक शब्द बनत असतो अव्ययी भाव समासामुळे अव्ययी भाव समासामुळे जो काही सामासिक शब्द बनलेला असतो, तो सामासिक शब्द नेहमी क्रिया विशेषण अव्यय असतो. तो सामासिक शब्द नेहमी क्रिया विशेषण अव्यय असतो. सामासिक शब्द क्रिया विशेषण अव्यय असतो, ही बात तुमच्या लक्षामध्ये ठेवून घ्यायची. तो क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारा जो काही आहे तो क्रिया विशेषण आपल्याला दिसायला भेटत असतो. तर मग तुम्ही एक गुणधर्म म्हणून पण लक्षात ठेवू शकतात की अव्यय भाव समास म्हणून जो शब्द भेटतोय आपल्याला, तो शब्द नेहमी काय असतो, क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतो. पहिलं प्रधान, दुसरं त्याच्यापेक्षा कमी महत्त्वाचं असतं. ठीक आहे, एवढी बात दिसायला भेटत असते. आता हे जे काही अव्यय भाव समास याला आपण का म्हणत असतो याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. काय होतं ॲक्च्युली संस्कृतमध्ये अव्यय जे काही आहेत ना, अव्यय भाव, तो संस्कृतमध्ये अव्यय भाव याचा अर्थ असा होतो की पहिलं जे की शब्द आहे ना, पहिला शब्द आणि हा दुसरा शब्द असतो. पहिला शब्द जे आहे ना ते अव्यय आहे. पहिला शब्द काय आहे, संस्कृतमधला अव्यय. तो पहिला शब्द हा संस्कृतमधला अव्यय असतो किंवा दुसऱ्या परभाषेमधला अव्यय असतो. अव्यय म्हणजे काय, अव्यय तुम्हाला माहिती आहे, सव्यय आणि अव्यय म्हणजे न संपणारा, राईट की नाही. तो अव्यय म्हणजे न बदलणारा म्हणतो आपण त्याला, न संपणारा म्हणजे त्याला रोग होत नाही असं म्हणतो आपण, राईट का. तर मग आता अव्यय बोलतो मी पहिला जो की ना अव्यय, तो अव्यय भाव आपल्याला दिसायला भेटत असतं. फॉर एक्झाम्पल मी देतो बघा. आता आपण उदाहरणं घेऊया. आता उदाहरणं काय घ्यायची आहेत, आ जन्म. आता तुम्हाला दिसायला भेटेल की जन्म हा शब्द, आ जन्म हा मला सामासिक शब्द दिसायला भेटत आहे. आ जन्म हा सामासिक शब्द तर आहे, पण अव्ययी भाव सामासिक शब्द आहे. आ जन्म सामासिक शब्द आहे, पण अव्ययी भाव सामासिक शब्द आहे. अव्ययी भाव सामासिक शब्द तो का आहे, कारण की पहिला हा जर का शब्द तुम्ही खोडून टाकला तर तुम्हाला जन्म शब्द दिसायला भेटतोय. जन्म अर्थ काय होतोय, जन्म होतोय, पण आ जन्म याचा अर्थ असा होतो, आ जन्माचा अर्थ जन्मापासून होत असतो. जन्मापासून इथं मला काय दिसायला भेटते बरं का, की जन्म याला मी
काहीतरी एक शब्द आ असा जोडलेला आहे. आता हा आ जो काही आहे याला आपण अव्यय म्हणत असतो. याला अव्यय का म्हणतो? कारण की याचा अर्थ काय होतोय? पासून असं होतोय. आचा हा शब्द काय होतोय? पासून असं होतोय. तुम्हाला माहिती आहे ना पासून हे शब्द काय आहे? पासून शब्द काय आहे? पासून म्हणजे एक अव्यय. तर लक्षात घ्या, आ हा संस्कृत शब्द आहे पण त्याचा अर्थ काय होतो? पासून होतो. आ हा संस्कृत शब्द आहे त्याचा अर्थ पासून होतो, पण पासून हा काय आहे? अव्यय आहे. त्यामुळे याला आपण अव्ययी भाव समास म्हणत असतो. तर लक्षात घ्या, लक्षात घ्या. काय लक्षात घ्यायचं तुम्हाला? जो सामासिक शब्द बनलेला आहे त्याचा पहिला शब्द जो आहे तो संस्कृतमधला शब्द असू शकतो किंवा कोणत्या तरी भाषेतला शब्द असू शकतो, पण तो पहिला शब्द जो काही आहे तो पहिला शब्द काय दिसायला भेटेल? तो एक अव्यय दिसायला भेटेल. बरोबर, पहिला शब्द अव्यय दिसायला भेटेल. जसं की मी त्या आय जन्म लिहिला, आपण उदाहरण बघू, समजून घेऊ. आ जन्म पुन्हा दिसायला भेटेल बरं का. तो आ जन्म सारखे आ आ आ शब्द लावायचा आणि पुढचे काहीतरी दुसरे शब्द दिसायला भेटतील. अजून काय बरं का, अजून दिसायला भेटतात प्रति. तो प्रतिदिन, प्रतिदिन, प्रतिदिन मला काय दिसायला भेटते बरं का. प्रतिदिनमध्ये जर बघायला गेला तर ॲक्च्युली आता तुम्हाला ओळखता येत नाही ते की यार पहिला शब्द महत्त्वाचा आहे का दुसरा शब्द महत्त्वाचा आहे. तो पहिला शब्द महत्त्वाचा आहे का दुसरा शब्द महत्त्वाचा आहे हे ओळखणं मुश्किल आहे. हे शब्द आता तुम्हाला जर बोललो मी, सांगा बरं का रे, प्रतिदिन जो काही शब्द आहे हा अव्यय भाव आहे. प्रतिदिन हा शब्द अव्यय भाव आहे. मग अव्यय भाव म्हणजे काय? त्याचा पहिला शब्द जो आहे ना तो महत्त्वाचा असतो. पहिले पद महत्त्वाचे असते. मग तुम्हाला कळणार नाही आता पहिले पदच का महत्त्वाचे आहे. दिन शब्द दिन शिवाय पण अर्थपूर्ण होत नाही ना. प्रति, राईट का. समजा मी म्हणतोय प्रति शब्द बोलते पुढे दिन शिवाय तर पण अर्थपूर्ण होत नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की पहिलं पद महत्त्वाचं आहे का दुसरं पद महत्त्वाचं आहे हे ओळखणं अवघड आहे. त्यामुळे हा रस्ता न ओळखता, हा रस्त्याने न जाता दुसऱ्या रस्त्याने जायचं असतं. ठीक आहे. आता प्रति हा जो शब्द आहे हा सुरुवातीला येणारा हा प्रति शब्द आहे हा संस्कृत शब्द आहे. प्रतिचा अर्थ काय होतो? प्रत्येक असा अर्थ होतो. तो प्रत्येक याचा अर्थ काय होतो? प्रत्येक. आणि प्रत्येक काय आहे? एक अव्यय आहे. प्रत्येक काय? एक अव्यय. सांगायचं तात्पर्य काय आहे? सांगायचं तात्पर्य काय आहे की जो पहिला शब्द दिसायला भेटत आहे तो एक संस्कृतमधला अव्यय आहे. पहिला शब्द देतोय तो संस्कृतमधला अव्यय आहे. हे जर तुम्हाला ओळखता आलं तर तुमचं काम झालं. आलं लक्षामध्ये? संस्कृत किंवा दुसऱ्या भाषेमधला तो एक शब्द सुरुवातीला लावलेला असतो, पण त्याचा जर का तुम्ही अर्थ बघितला ना तो एक अव्ययासारखा काम करत असतो. ठीक आहे. अजून बघून घेऊया. मी पहिलं उदाहरण दिलं आ जन्म. हा जन्म यामध्ये आला महत्त्व आहे, जन्माला कमी महत्त्व आहे. आचा अर्थ काय होत असतो? तो आ म्हणजे काय? आ म्हणजे पासून. याचा अर्थ काय होईल बरं का? आ जन्माचा विग्रह जर केला ना जन्मापासून असा विग्रह होईल त्याचा. मी दुसरं उदाहरण तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला, प्रतिदिन. तो प्रतिदिन खूप सारे उदाहरण असतील. आता प्रतिदिन वगैरे काय काय असतील ते तुम्हाला काय दिसायला भेटेल? प्रतिदिनमध्ये जर बघायला गेला तर प्रति हा शब्द संस्कृतचा शब्द आहे आणि याचा अर्थ प्रत्येक असा होत असतो. प्रत्येक हा अव्यय असतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की पहिले येणारा जो काही शब्द आहे तो अव्यय आहे. अव्यय कसा आहे तो? कारण की अव्यय कसा आहे बघितला ना, तो संस्कृत शब्द आहे पण त्याचा अर्थ बघितला ना प्रत्येक तो एक अव्यय म्हणून काम करतोय. आलं लक्षामध्ये? तर ती बात दिसायला भेटत असते. पुन्हा अजून काय बरं का? प्रतिदिन, प्रतिक्षण, राईट. प्रतिक्षण हे शब्द ओळखता यायला पाहिजे. बंबार्डिंग गोष्टींची जोपर्यंत जास्त बंबार्डिंग करत नाही लक्षात राहणार नाही काही बात. ठीक आहे. तो प्रतिदिन असे प्रति मिळून जे की शब्द दिसायला भेटतील ते 100% आपले काय असणार आहे? अव्ययी भाव. अव्ययी भाव का? कारण की पहिला जो काही आपला अव्यय दिसायला भेटत असतो. अजून उदाहरण घेऊया. तिसरं उदाहरण घेतो मी. मी दुसरं बघा, आ जन्म घेतला, प्रतिदिन घेतला, प्रतिक्षण पण घेऊन घ्या. प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला. ठीक आहे. तो प्रतिक्षण, प्रतिचा मिनिंग होतो प्रत्येक. आता यथाशक्ती जर बघायला गेला तर तुम्हाला काय दिसायला भेटते? यथा या शब्दाचा अर्थ होतो प्रमाणे. यथा म्हणजे काय? प्रमाणे. तर याचा अर्थ प्रमाणे होतो आणि प्रमाणे सुद्धा काय आहे? एक अव्यय आहे. तर प्रमाणे सुद्धा काय आहे? सांगायचं तात्पर्य काय आहे? जो पहिला शब्द आहे तो संस्कृत शब्द आहे, त्याचा अर्थ जर बघितला तर त्याचा अर्थ अव्यय दिसायला भेटत असतो. त्यामुळे याला आपण अव्ययी भाव असे म्हणत असतो. दुसरी भाषेमध्ये जर बघायला गेलं तर काय? पहिल्या शब्दाला जास्त महत्त्व असते, दुसऱ्याला कमी महत्त्व असते, त्यामुळे त्याला अव्ययी भाव समास असे म्हणत असतात. तर त्यामुळे अव्ययी भाव याचा अर्थ काय होणार? याचा विग्रह जर केला तर तुम्ही म्हणणार शक्तीप्रमाणे. यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे. यथा, राईट का? यथा मुक्ती, यथा शक्ती, यथा समथिंग. तो यथाचा मिनिंग काय होतो? प्रमाणे. मग तुम्ही तशा पद्धतीने त्याचा विग्रह करू शकतात. तर विग्रह पण करता यायला पाहिजे. आ जन्म दिलं तुम्हाला उदाहरण, प्रतिदिन उदाहरण दिलं, प्रतिक्षण उदाहरण दिलं, यथाशक्ती दिसायला भेटलं. मग आता आपल्याला काय या सगळ्यांचा ऑब्झर्व जर केलं तर काय काय दिसायला भेटलं रे? आ, नंतर काय यथा, नंतर काय प्रति. हे जे काही शब्द सुरुवातीला आलेले आहेत हे ॲक्च्युली काय आहेत? हे संस्कृतमधले शब्द आहेत, परंतु यांचा अर्थ जो काय आहे तो अर्थ अव्यय आहे. ॲक्च्युली तो अर्थ जर बघायला गेला तो अव्यय आहे. त्यामुळे याला अव्यय भाव समास असे म्हणतात. आलं लक्षामध्ये? अव्यय भाव समास. तो अव्यय भाव समास तुम्हाला कळाला. परंतु हे सगळे शब्द काय होते? आ, यथा, प्रति हे सुरुवातीला येणारे जे शब्द असतात, सुरुवातीला येणारे शब्द ज्याला आपण उपसर्ग म्हणतो. मग आ, यथा, प्रति हे उपसर्ग आहेत, म्हणजे सुरुवातीला येणारे शब्द आहेत, उपसर्ग म्हणतो आपण यांना. तर हे जे काही उपसर्ग आहेत, पण हे उपसर्ग कुठले आहेत? हे उपसर्ग जे काही आहेत हे उपसर्ग
हे उपसर्ग संस्कृतमधले आहेत. त्याचप्रमाणे फारशीमध्ये पण असतात आणि फारशीमधले तुम्हाला प्रश्न पण विचारलेले आहेत, आपण बघून घेऊ. तर मग लक्षात घ्या, प्रश्न काय विचारतात बरं का. आता इथं जो प्रश्न बनतोय तो काय प्रश्न बनतोय, प्रश्न बनतायत की संस्कृतमधून येणारे उपसर्ग कोणते ज्यामुळे अव्ययभाव समास बनतो. प्रश्न बनवून टाकलाय मी, आता लक्षात घ्या. संस्कृतमधून येणारे उपसर्ग कोणते ज्यामुळे अव्ययभाव समास बनतो. तर कोणते उपसर्ग आहेत, आ, यथा, राईट, आणि नंतर पुढचं काय, प्रति. अशा पद्धतीने दिसायला भेटतात हे. तो प्रश्न बनला बी तरी उत्तर तुम्हाला देता यायला पाहिजे. ओके. अजून दुसरा प्रश्न काय बनतोय, दुसरा प्रश्न बनतो अव्ययभाव समासाला अजून काय म्हणतात. तर अव्ययभाव समासाला प्रथम पद प्रधान. तो प्रथम पद का, कारण की प्रथम पदच बघा कशा पद्धतीने काम करते. तो प्रथम पद प्रधान का, पहिलं पद महत्त्वाचं आहे म्हणून प्रथम पद प्रधान समास असे देखील म्हणतात. ते तर तुम्हाला अर्थ हळून कळतंय. प्रथम पद प्रधान समास असे सुद्धा म्हणत असतात अव्ययभाव समासाला. आता पुढे जाऊ बरं का, अव्ययभाव समासच चाललंय अजून. तर पुढे काय बरं का, संस्कृत भाषेत तुम्हाला दिसायला भेटलं ना, संस्कृत भाषेतले उपसर्ग वापरले होते आपण, आ, यथा, प्रति. त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या भाषेतले सुद्धा उपसर्ग वापरतो. ज्याप्रमाणे संस्कृत भाषेमधले उपसर्ग वापरले त्याप्रमाणे आपण दुसऱ्या भाषेतले सुद्धा उपसर्ग वापरतो. पण वापरले गेलेले उपसर्ग जे काही आहेत त्यांचा अर्थ कशासारखा होतो, त्यांचा अर्थ अव्ययासारखा होतो. मग आता दुसरी भाषा कोणती, तर दुसरी भाषा आपण पुस्तकाप्रमाणे फारसी भाषेचा वापर करतो. कोणता, फारसी. मग फारसी भाषामध्ये सारखे कोणते असे अव्यय आहेत जे आपण उपसर्ग म्हणून सुरुवातीला लावत असतो बरं का. तर कोणते ते, तो लक्षात घ्या. फारसी भाषेतील उपसर्ग जे प्रारंभी येत आहेत आणि अव्ययभाव सांगतायत असे कोणते आहेत बरं का. जसं की सांगतो तुम्हाला मी, दर आहे फारसी शब्द आहे. तो फारसी तुम्हाला मी उपसर्ग सांगतोय, तो असे उपसर्ग सांगतोय ना. ते काम करतो, ऐका. आपण काय करूया, आपण फारसी, ठीक आहे, तो फारसी भाषेतील काही उपसर्ग जे सुरुवातीला येऊन अव्ययभाव समास तयार करतात. सुरुवातीला येऊन काय करतात, अव्ययभाव समास तयार करत असतात. अशा पद्धतीने दिसायला भेटतात. फॉर एक्झाम्पल, दररोज. आता दररोज हा जो काही शब्द दिसायला भेटतोय ना, हा सुद्धा सामासिक शब्द आहे. तर दररोज सुद्धा सामासिक शब्द आहे. दररोज सामासिक शब्द कसा बरं का, तर दररोज म्हणजे काय, दररोज म्हणजे प्रत्येक दिवस. तर दररोज म्हणजे काय, प्रत्येक दिवस, प्रतिदिन म्हणतो, प्रत्येक दिवस आपण त्याला म्हणत असतो. तर दररोजचा जर का तुम्ही विग्रह करायला गेलात तर प्रत्येक दिवस आपल्याला दिसायला भेटत असतो. आता याच्यामध्ये असणार हा जो दर आहे ना, दर शब्द लक्षात राहू द्या. दर तुम्ही ज्याला रेट पण म्हणता तिकडच्या बाजू याच्यामध्ये, तर तो दर पण तो दर आहे, हा लक्षामध्ये. तर दररोज, आता हा जो दर आहे, हा दर जो आहे, हा उपसर्ग जो काही आहे हा वाक्याच्या सुरुवातीला आलेला आहे, आपल्या शब्दाच्या सुरुवातीला आला आहे. परंतु हा फारसी शब्द आहे, हा काय फारसी. पण दरचा जर का मिनिंग बघायला गेला, दर म्हणजे काय, प्रत्येक. आणि प्रत्येक हा शब्द कोणता आहे, अव्यय आहे. प्रत्येक हा शब्द काय, अव्यय, राईट. त्यामुळे दररोज हा शब्द सुद्धा कोणता आहे, अव्ययभाव समास आहे. आणि दर हा काय झाला आपला, तर दर जो काही आहे हा फारसी भाषेतील उपसर्ग आहे. पुढे दर झालं, दर, नंतर दर झाला, बे झाला, नंतर झाला गैर, नंतर काय झाला बरं का, बरखास्त म्हणतो ना आपण, बरखास्त. तो बरखास्त शब्द लक्षात राहू द्या. मला परीक्षेला विचारलाय कुठेतरी, बरखास्त जो की शब्द आहे, बरखास्त शब्द सुद्धा काय आहे, उपसर्ग आहे. तो मग जर असं विचारलं तुम्हाला मी, तुम्हाला जर बोलू असं बेलाशक असं शब्द देऊन दिला मी आणि बोललो तुम्हाला सांगा, बेलाशक हा कोणत्या समासाचा शब्द येतोय बरं का, किंवा कोणता सामासिक शब्द आहे, तर तुम्ही म्हणणार अव्ययभाव समास आहे. बेलाशक हा अव्ययभाव समास आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला दिसायला भेटेल अव्ययभाव समास तर आहे, पण उपसर्ग जो बे वापरला आहे, हा उपसर्ग कोणत्या भाषेतला आहे, तर हा फारसी भाषेतला आहे. फारसी भाषा लक्षात ठेवा, ठीक आहे. हे पण झालं गड्या. तो काय सांगितलं मी, दर, बे, गैर, नंतर काय बरं का, नंतर आहे बर झाला, नंतर बिनकामी म्हणतात ना, बिन, नंतर पुढे आहे, ठीक आहे, बे पण झाला. दर, बे, गैर, नंतर बर आणि बिन, हे जे काही सगळे शब्द जे आहेत, हे उपसर्ग जे आहेत, हे पुढे येतात, सुरुवातीला येत असतात. हे उपसर्ग यांचा अर्थ जर बघितला तर अव्ययासारखा होत असतो, राईट. आणि त्यांच्यामुळे जे बनलेले शब्द असतात त्यांना अव्ययभाव शब्द आपण म्हणत असतो. तुम्हाला कोणत्या लेवलला अर्थ समजून घेत आहेत ते सब व्यवस्थित बघा बरं का, ठीक आहे. तर परीक्षेमध्ये याच्यावरती क्वेश्चन आपल्याला दिसायला भेटत असतो, ठीक आहे. पुढे जर गेलो तर काय बरं का, आता पुढे
मी संस्कृतमधले उपसर्ग सांगून दिले, मी फारसीमधले उपसर्ग सांगून दिले जे जे सुरुवातीला येतात. मी तिसरं तुम्हाला सांगतो आहे, आता तिसरं मराठीमधले. आता मराठीमध्ये आता ॲक्च्युली काय घडत असं बरं का, मराठी शब्दांमध्ये काय होते, मराठी शब्द असे आहेत जे जे आहेत ना समास म्हणून, अव्ययभाव समास म्हणून येत आहेत. मराठीमध्ये सुद्धा तसं घडते. कसं घडते बरं का, तर मराठी शब्दाची ना द्विरुक्ती होते. द्विरुक्ती म्हणजे काय, एक शब्द पुन्हा पुन्हा येणं, एक शब्द पुन्हा पुन्हा येतं, त्याला म्हणतो द्विरुक्ती. तो मराठी शब्दाची द्विरुक्ती होऊन बनलेले जे जोड शब्द असतात ते क्रियाविशेषणासारखे काम करत असतात. त्यामुळे त्यांना काय म्हणत असतो, त्यांना आपण अव्ययभाव. लक्षात घ्या, अव्ययभाव समास हा नेहमी क्रियाविशेषणासारखा काम करत असतो. मी सामासिक शब्द पण सांगू आपले संस्कृतमधले अव्ययभावातले सामासिक शब्द सांगितले. मी तुम्हाला फारसीमधले पण काही शब्द सांगितले. आता मराठीमधले सांगायचा प्रयत्न करत आहोत. आणि काय बोललो, मराठीत शब्दांची द्विरुक्ती होऊन, फॉर एक्झाम्पल गावोगाव. दुसरा शब्द गावोगाव. बघा आता गाव हा मराठी शब्द होता, पण याची द्विरुक्ती झाली. द्विरुक्ती म्हणजे दोनदा येणं. द्विरुक्ती म्हणजे गावोगाव, दोनदा शब्द येतात दिसायला भेटतोय. जागोजाग म्हणजे काय बघा ना, द्विरुक्ती होते, एक शब्दाची दोनदा पुनरावृत्ती होताना दिसायला भेटते. गल्लोगल्ली, पदोपदी, घरोघर, दारोदार, रस्तोरस्ती, दिवसेंदिवस. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मला तुम्ही उत्तर द्या. मी काय बोललो बरं का, संस्कृत आणि फारसीमध्ये जो पहिला शब्द होता ना, तो पहिला शब्द का होता, संस्कृतमधला शब्द होता आणि हा फारसीमधला शब्द होता. त्यांचा अर्थ काय होत होता रे, अव्यय होत होता. पण मराठीमधला जो पहिला शब्द असतो ना, जसं की आता गावोगाव आहे, तर गाव हा पहिला शब्द, हा गाव जो काही शब्द आहे, मग तुम्हाला विचारलं मी, गाव हा शब्द अव्यय आहे का, हा प्रश्न आहे तुम्हाला. तो गाव, पहिला जो गाव शब्द येतो ना, हा अव्यय आहे का काय आहे, सांगा रे. गाव हा शब्द नेमका काय आहे, अव्यय आहे का सव्यय आहे. गाव हा शब्द काय आहे, सांगा पटकन. गाव हा शब्द काय, नाम आहे ना. नाम काय असते, नाम हे सव्यय असते. लक्षामध्ये म्हणजे सांगायचा प्रयत्न काय करतोय मी तुम्हाला, सांगायचा प्रयत्न मी हे करतोय की जो पहिला शब्द असतो, तर संस्कृतमध्ये जर का पहिला शब्द संस्कृती शब्द असेल किंवा पहिला जर का फारसी शब्द असेल, राईट, पण त्याचा अर्थ जर घेतला तर तो अव्यय येऊन जातो. पण मराठीमध्ये जर का पहिला शब्द मराठीतला जर का असेल तर त्याचा अव्यय होत नसतो. तेवढी बात तुम्ही लक्षामध्ये ठेवायची, ठीक आहे. परंतु जो गावोगाव हा पूर्ण शब्द जो काही आहे, हा गावोगाव जो हा पूर्ण शब्द आहे, हा अव्यय भाव आहे. तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मला सांगा तुम्ही, गावोगाव हा शब्द काय आहे, तर गावोगाव हा शब्द आपला अव्यय भाव समासाचा शब्द आहे. तर हा गावोगाव शब्द काय असेल, अजून गावोगाव हा शब्द कोणता अव्यय आहे, पटकन सांगा. गोष्टींना रिवाइज करा रे, कोणता अव्यय आहे ते हे क्रियाविशेषण अव्यय पण आहे. लक्षात घ्या, तर अव्यय भाव समास हा नेहमी क्रियाविशेषण अव्यय असते. झालं, तर अशा पद्धतीने आपला अव्यय भाव समास जो काही आहे तो पूर्ण झालेला आहे. मग आता उदाहरणं वगैरे कशी विचारतील ते बघून घ्या वाटल्यास तर. हे बघा, आचा अर्थ काय होतो रे, आहेत का तुम्ही, आचा अर्थ काय होतो पटकन सांगा. पासून, राईट का. मग तो क्वेश्चन कसे येईल, कंठापासून, जन्म जन्मापासून, मरण मरणापासून, कर्ण कानापासून, राईट का. नंतर हे बघा, कानापर्यंत पासून पर्यंत, राईट का. मरण म्हणजे मरणापर्यंत, तो मरणापर्यंत कर्ण, अशा पद्धतीने त्याचा विसर्ग पण साईडला लिहिलेला दिसायला भेटत असतो. म्हणजे मला आता तुम्हाला जर का मी विचारलं की सांगा हे शब्द कोणते आहेत, तुम्ही म्हणणार अव्यय भाव समास, बरोबर, अव्यय भाव समास. आणि पहिला शब्द कोणता आहे बरं का, तो अव्यय भाव समास तर आहे, पण येणारे उपसर्ग कोणत्या भाषेतले आहेत, येणारे उपसर्ग तर ते कोणते, संस्कृतमधले, असं लक्षात ठेवायचं. पुढे आता प्रतिबद्दल पण बोलू ना आपण. प्रतिक्षण प्रत्येक क्षणी, प्रतिमास प्रत्येक महिन्याला, प्रतिवर्षी प्रत्येक वर्षी. नंतर हे काय झाले बरं का, हे प्रतिचे सगळे शब्द येत होते आपले. प्रति हा शब्द कोणता आहे रे, प्रति हा एक उपसर्ग दिसायला भेटतो सुरुवातीला आलेला. पण प्रति शब्द कोणता आहे, तुम्ही म्हणा तो संस्कृत शब्द आहे. यथा प्रत्यय आणि आ. नंतर पुढे चला आता, बिनधोक म्हणजे काय, धोक्याशिवाय. बिनधास्त धास्तीशिवाय. तो बिनधोक म्हणजे धोक्याशिवाय, बिनधास्त म्हणजे धास्तीशिवाय. तो मला सांगा, बिन हा शब्द जो काही आहे हा उपसर्ग म्हणून आलेला आहे. कोणत्या भाषेतला उपसर्ग आहे बिन, फारशी. लक्षात आलं. मग कोणता, दर, हर, बिन, बे, गैर, बर, राईट का. हे सगळे शब्द तुम्ही लक्षामध्ये ठेवायचे तुम्हाला. आणि मी सांगून देतो, तुम्ही विसरणार आहे, विसरायला पाहिजे बी, ठीक आहे. फक्त पहिल्यांदा त्याला ऐकून घ्यायचं आणि विसरून जायचं आहे सरळ. तुम्ही म्हणता असं कसं म्हणतोय, नंतर तुम्ही एकदा वाचला का तुमच्या डोक्यात सरासर घुसतंय ते. लक्षात. पुढे जाऊ.
आता पुढे काय, आता हे झालं आपला अव्ययभाव समास आपला पूर्ण झालेला आहे. मी तुम्हाला मराठीमधले शब्द पण सांगून दिले. कोणते मराठीमधले शब्द अव्ययभाव शब्द कोणते? गावो गाव, जागो जाग, गल्लो गल्ली, पदो पदी, घरो घर, दारो दार, रस्तो रस्ती, दिवसेंदिवस, पावलो पावली, राईट का? हे सगळे शब्द जे काही आहेत हे मराठी भाषेमधून आले, म्हणजे मराठी भाषेमधून ते शब्द दिसायला भेटतात अव्ययभाव, राईट का? अव्ययभाव समासाची ते उदाहरणं दिसायला भेटतात. तर अव्ययभाव समासाची उदाहरणं तुम्हाला मी सगळे सांगून दिले. पुढे जाऊ आता दुसरा प्रकार जो बघायचा आपल्याला, दुसरा प्रकार कोणता?